रायगडच्या पेण तालुक्यात डोळवी आणि वडखळमध्ये JSWच्या नवीन प्रकल्पाला गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतलाय। रायगडमधील काही भागात रोजगाराचे साधन नसल्याने स्थलांतराचा आकडा वाढत असून अनेक नागरिक पुणे मुंबईकडे स्थलांतरित झाल्याने अनेक गावे ओस पडली आहेत। त्यामुळे तेथील शाळा सुद्धा बंद पडल्याने गावचा कारभार चालवणार कोण या उद्देशाने वडखळमधील ग्रामस्थांनी आजूबाजूच्या नागरिकांना JSW कंपनीच्या नवीन प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे दर्शवले आहे। तालुक्याला पण रोजगार पाहिजे, लहान मुलं पण लागले पाहिजे, कामाला लागला पाहिजे, कंपनी घ्यायला पाहिजे। तिसरा पेज येथे कंपनीचा आपले चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला लागायला पाहिजे। खूप लोकांचा विरोध आहे, पण आमचा सपोर्ट आहे भरपूर। गुजरातला कंपनी जाऊ नये म्हणून इथे स्थानिक राहावं म्हणून। किती गाव येतात? 75 गाव येतात। फायदा गाव कंपनीचा कंपनीमुळे नवीन JSW मध्ये ते आता नवीन प्रकल्प येतोय, तिसरा फेज म्हणून आता नवीन येतो आहे। इथे नवीन जनरेशनला खूप फायदा होणार आहे, मुलांना वगैरे नोकरी वगैरे लागणार आहेत, त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे कंपनीचा, या सर्व स्थानिक लोकांचा। स्थानिकांना काम वगैरे भेटेल आहेत, कॉन्ट्रॅक्ट भेटतील आहेत, कॉन्ट्रॅक्ट म्हणून कामं भेटतील आहेत, हा सर्व फायदा होणार आहे। खूप सारे प्रकल्प येत आहेत, पण विरोध केल्यामुळे ते प्रकल्प गुजरात महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत। आपण सपोर्ट केला पाहिजे, आपल्या जवळच कंपनी आहे, आपण स्वतः स्टँड घेतला पाहिजे त्याच्यासाठी। आपण न विरोध करता त्यांना सपोर्ट करता येणारे प्लॅन्समध्ये किंवा येणारे अजून जे हे असतील त्याच्यात सपोर्ट केलं पाहिजे, कारण आपलाच त्याच्यात फायदा आहे। कारण आपल्या येणारी जनरेशन बोला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे ते। म्हणजे प्रत्येक जण इथेच सेटल होईल सर्व, नाही तर पहिला सगळ्यांना बाहेर जावं लागत होतं। जेव्हापासून कंपनी आहे आपल्यासाठी ब्लेसिंग्सच आहेत कंपनी म्हणजे। जेवढे लोक सपोर्ट करतील तेवढे चान्सेस वाढतील, तेवढे अजून न्यू प्रोजेक्ट्स येणार, तेवढाच कंपनी एक्सपांडेड होईल। जेवढी एक्सपांडेड होईल तेवढे चान्सेस वाढतील आपल्याला कंपनीमध्ये जॉबसाठी किंवा अदर फीचर्स। ते पण त्यांचं म्हणजे भरपूर ते सहकार्य करतात, म्हणजे बोला पाण्याचं बोला बाकी सगळ्या गोष्टीत पण ते खूप प्रत्येक पंचायतमध्ये सगळ्यासाठी सपोर्ट करतात। जे काही सामान्य लोकांसाठी जे गरजेचं असेल गोष्टी ते पुरवतात, सगळंच बघतात ना। थोडं आपण पण सपोर्ट केलं पाहिजे, कंपनीमुळे आपल्याला खूपच फायदा आहे। जशी येणारी जनरेशन बोला काय बोला सगळ्यांना जॉबच्या फॅसिलिटीज आहेत, बाकी सर्व फॅसिलिटीज आहेत। आता जसं संजीवनी हॉस्पिटल हे कंपनीचंच हे आहे, लोकांना डायलिसिससाठी, CT स्कॅनसाठी आणि बाकीचे जे हे होते, जे आपल्या पेणमध्ये कुठलाही एक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नसल्यामुळे लोकांना मुंबई गाठावी लागत होती, पण आता अपघातात सापडलेली लोक काय आपली जी हे आहेत जवळपासची लोक सगळ्यांना संजीवनीमध्ये सर्व फॅसिलिटीज भेटतात, त्यांना लांब जावं लागत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।